नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आपण आपल्या घरी पोषण बाग तयार केली पाहिजे. पोषण बाग म्हणजे काय? तर अशी बाग ज्या बागेतून हिरव्या भाज्या, फळे, कंद, औषधी वनस्पती मिळतील आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची पोषण मूल्याची गरज भागेल. आता तुम्ही म्हणाल, या पोषण बागेचे फायदे काय? तर ताज्या भाज्यांचा आणि फळांचा आहारात वापर वाढतो. वर्षभर ताजा आणि पोषणयुक्त भाजीपाला मिळतो. सर्व प्रकारचा भाजीपाला सहज उपलब्ध होतो. अतिरेकी विषारी फळे व भाज्यांचा अंतर्भाव टाळता येतो. दैनंदिन खर्चातही बचत होते. कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवता येते. भाज्यांची गरज भागवून उरलेल्या भाजीच्या विक्रीमुळे आर्थिक उत्पन्न वाढवता येते. तुमच्या कुटुंबासाठी वर्षभर ताज्या व पौष्टिक भाज्यांचा व फळांचा पुरवठा करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची संख्या लक्षात घेऊन घराशेजारी किंवा शेताजवळ पोषण बाग तयार करता येते. साधारणपणे 4 ते 5 गुंठे इतकी सुपीक जमीन यासाठी निवडावी. बागेची योग्य आखणी करताना काही बाबी लक्षात घ्याव्यात. जसे की भाज्यांसाठी वाफे तयार करावेत, फळझाडांसाठी योग्य अंतरावर खड्डे घ्यावेत, हंगामानुसार बारमाही आणि हंगामी पिकांची लागवड करावी, योग्य जागा, कुंपण, नियोजनबद्ध लागवड आणि कुटुंबाचा सहभाग या 4 गोष्टींच्या आधारे पोषण बाग सहजपणे उभारता येते. या पोषण बागेत कोणकोणत्या भाजीपाल्याची आणि फळझाडांची झाडे लावावीत ते आपण पाहूयात. सर्वात आधी मोठ्या झाडांचा गट. यामध्ये आंबा, फणस, जांभूळ, चिकू, चिंच, आवळा, बोर, बेल, कडुनिंब इत्यादी झाडे येतात. या गटातील 1 किंवा 2च झाडे लावावीत. मध्यम झाडांचा गट. संत्रे, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, नारळ, शेवगा, सीताफळ इत्यादी. या गटातील 2 ते 3 झाडे पुरेशी आहे. त्यानंतर लहान झाडांचा गट. यामध्ये केळी, सीताफळ, पपई, कढीपत्ता, डाळिंब, करवंद इत्यादी झाडे येतात. या गटातील 3 ते 4 झाडे लावावीत. वेलवर्गीय गट. द्राक्ष, तोंडली, नागवेली इत्यादी. त्यानंतर पालेभाज्या. यामध्ये पालक, मेथी, चुक्का, चाकवत, अंबाडी, शेपू, राजगिरा, माठ, तांदूळजा इत्यादी झाडे येतात. फळभाज्या. वांगी, टोमॅटो, भेंडी, मिरची, फुलगोबी, पानगोबी यांची 8 ते 10 झाडे पुरेशी आहेत. शेंगभाज्यांमध्ये भेंडी, गवार, चवळी, श्रावण घेवडा, वाल, तूर, मूग, वाटाणा, भुईमूग ही झाडे लावावीत. कंदभाज्यांमध्ये बटाटा, सुरण, रताळी ही झाडे तुम्ही लावू शकता. त्यानंतर काकडीवर्गीय वेलभाज्यांमध्ये दोडका, कारली, पडवळ, कोहळा, दुधी भोपळा यांची 4 ते 5 वेली प्रत्येकी लावावेत. मसाला भाज्यांमध्ये मिरची, कांदा, लसूण, हळद, आले, धने, पुदिना, ओवा हे गरजेनुसार लावावीत. मूळ भाज्यांमध्ये मुळा, बीट, गाजर आणि तसेच औषधी वनस्पतीमध्ये गवती चहा, तुळस, अडुळसा ही झाडे तुम्ही लावू शकता. या बागेची शोभा वाढावी म्हणून काही फुलझाडेही तुम्ही लावू शकता, जसे जाई, जुई, मोगरा, जास्वंद, चाफा, अबोली, कण्हेर, कर्दळी. ही यादी सर्वसाधारण कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन मार्गदर्शक म्हणून तयार केली आहे. यात आपण आपल्या आवडीनुसार बदल करू शकता. यासाठी लागणाऱ्या बियाण्यांची निवड करत असताना तुमच्या घरचे व देशी बियाणे उत्तम आहे. भाजीपाल्याची आणि फळझाडांची बियाणे किंवा रोपे जातिवंत असावीत. त्यांची उगवण क्षमता उत्तम असावी. पोषण बागेमध्ये झाडे लावताना एकच मोठी जागा व्यापणारे झाड लावू नये ही काळजी घ्यावी. पोषण बागेत विविध प्रकारच्या भाज्या व फळझाडे असल्यामुळे त्यावर अळ्या, खोडकिडी, सूत्रकिडी, मावा, पांढरी माशी आणि फुलकिडे यांसारख्या किडींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी चिकट सापळे, फेरोमोन ट्रॅप, बकेट सापळा, प्रकाश सापळा, निंबोळी अर्क यांचा वापर करावा. यामुळे पोषण बागेतील उत्पादन अधिक सुरक्षित व सेंद्रिय राहते. तर अशा प्रकारे आपली पोषण बाग बनवून आणि योग्य नियोजन करून आपण आपले व आपल्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले ठेवू शकता. धन्यवाद. अधिक माहितीसाठी KVK अकोला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.